अशा कडक उन्हाळ्यात हे मस्त असं थंड ते सुद्धा पौष्टिक आणि टेस्टी झालंच पाहिजे. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. आज आपण दुधीपासून हे डेझर्ट बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. दुधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याची आपण सालं काढून घ्यायची आहेत. दोन्हीकडचा देठाचा आणि याचा भाग मी आधी कापून घेतला आहे आणि थोडासा टेस्ट करून बघितला आहे. दुधी कधी कधी कडू निघतो तर आपण तो वापरत नाही. आणि हलक्या हलक्या हाताने अशी सालं काढून घेतली. दुधी खूप कोवळा आहे. त्याच्यामध्ये 2 भाग करून घेतले आणि किसणीवर किसून घेतला आहे. आपण याच्यामध्ये 300 ते 350 ग्रॅम हा दुधी आहे. तुम्ही किती लोकांचं बनवते? मी हे 4 लोकांसाठी मला पुरलेलं आहे. तर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर अर्धा किलो दुधी घेतला तरी चालेल. कढईमध्ये 1-1.5 चमचा तूप टाकून घेतले. त्यामध्ये आपण दुधीचा किस टाकून घ्यायचा. दुधी किसला की लगेच त्याला वापरायला घ्यायचा, नाही तर लगेच तो काळा पडायला सुरुवात होते. हवेच्या संपर्कात आलं की त्याच्यावर रिॲक्शन होते. त्यामुळे दुधी किसला की लगेच भाजायला शिजायला टाकायचा. 2-3 मिनिटं छान तुपावर परतून घेतल्यानंतर हाय फ्लेमवर आपण तो परतायचा आहे तुपामध्ये छान. आणि त्यानंतर 1 कपभर मी घरच्या दुधावरची साय काढून घेतली होती, ती टाकली आहे. आणि त्यामध्येच 1 कपभर दूधसुद्धा टाकलं आहे. सुरुवातीला 3-4 मिनिटं हाय फ्लेमवर आपण तुपावर छान भाजून घेतला. त्यानंतर 1 कप साय आणि 1 कप दूध टाकलं. त्यामध्ये 1 वाटी साखरसुद्धा टाकलेली आहे. तुम्ही दुधी किती घेताय त्यामध्ये दूध किती वापरताय त्या प्रमाणात तुम्ही साखर कमी जास्त करायची आहे. आपण फक्त या दुधीचा हलवा किंवा दुधीची जी खीर बनवून घेणार आहोत, रबडी बनवून घेणार आहोत, त्यामध्येच फक्त साखरेचा वापर करणार आहोत. त्यामुळे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकसारखं आपण याला चमच्याने हलवायचं आहे. आणि दूध आपण हलव्यामध्ये दुधीमध्ये जे दूध टाकलं आहे ते हलव्यासारखं असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. मी घरच्या दुधावरची साय वापरलेली आहे. तुम्ही हवं तर खवासुद्धा वापरू शकता. दुसऱ्या एका कपामध्ये अर्धा कप दूध घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे फक्त कस्टर्ड पावडर टाकून आपण ही मिक्स करून घेतली आहे. कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर तुम्ही घेऊ शकता. आणि हे दूध आपण आता या शिजलेल्या दुधीच्या हलव्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. दुधीची खीर आहे अजून ती. आपण याला हलव्यासारखं खूप घट्ट केलेलं नाही आहे, रबडी आपण बनवत आहोत. तर आता कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मात्र एकसारखं आपण चमचा फिरवत राहायचं आहे. कारण कस्टर्ड पावडर टाकली की कोणताही पदार्थ खाली चिकटतो आणि तो करपण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे एकसारखं आपण हे छान फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दाटसरपणा आलेला आहे त्याला. आता यामध्ये आपण वेलची, जायफळची पूड आणि आपल्या आवडीचा सुकामेवा टाकून घ्यायचा आहे. मी थोडा काजूचा आणि बदामाचा पातळ काप करून घेतल्या टाकले आहेत. थोडेसे पिस्ते टाकलेले आहेत. तुम्ही याशिवाय सुद्धा तुम्हाला आवडेल तो सुकामेवा टाकू शकता. आणि हे सुद्धा त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर मात्र दुधामध्ये, खिरीमध्ये छान शिजली पाहिजे, नाहीतर ती कडसर चव येते त्याला. म्हणून मग अगदी छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. थंड झालं की आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे कमीत कमी 1 तासभर तरी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला जेव्हा आपण हे थंड बनवायचं आहे त्याच्या आधी 1 तास तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 1 तासानंतर मी हे बाहेर काढलेलं आहे. त्याला आणखीन छान असा दाटसरपणा आलेला आहे. मस्त छान याची रबडी अशी तयार झालेली आहे. अशी खीर म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता आपण सगळं या कपमध्ये सगळं सेट करूया. सब्जा बी मी 3 ते 4 तास भिजवलेले आहेत. 2 चमचे सब्जा बी ग्लासमध्ये भिजवून ठेवलेले आहेत. ते सुरुवातीला आपण ग्लासमध्ये 2-2 चमचे टाकून घ्यायचे आहेत. त्यावर आपण बनवलेली ही रबडी टाकून घ्यायची आहे. आपण फक्त रबडीमध्ये साखर वापरली आहे, दुसरे कुठे आपण साखर वापरलेली नाही आहे. त्यामुळे रबडी बनवताना थोडी गोडसर असायला हवी, नाहीतर आपलं हे थंड आहे ते एकदम सब्जामध्ये मिक्स झालं की गोड लागणार नाही. थोडंसं तरी गोड असायला हवं. तेवढ्या प्रमाणात आपण साखर वापरायची आहे. त्याच्यावर मी कलिंगडचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत. तुम्ही
टरबूज, मस्कमेलन ते सुद्धा टाकू शकता किंवा आणखीन कोणती फळं आहेत ती सुद्धा टाकू शकता. पण दुधासोबत सहसा इतर फळं विरुद्ध असतात म्हणून कलिंगडचा वापर केलेला आहे. रबडी टाकली, त्याच्यावर सुकामेवा टाकून घेतला आणि मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही आईस्क्रीम टाकू शकता. त्यावर पुन्हा कलिंगडाच्या फोडी आणि सुकामेवा टाकला आहे. मस्त असं आपलं हे डेझर्ट तयार झालेलं आहे. अगदी पोट भरतं याने आणि चवीलासुद्धा खूप छान आहे. शिवाय आपण दुधीचा वापर केला आहे. याच्यात आपण मिल्क पावडर, कोणते कलर किंवा इतर कोणतेही पदार्थ न वापरता फक्त 2 चमचे कस्टर्ड पावडरचा वापर करून आणि दुधीचा वापर करून पौष्टिक अशी ही आपण रेसिपी बनवलेली आहे. या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा. कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्ही कुल्फी डिप करून सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं. तर जरूर एकदा ही रेसिपी बनवून पहा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.